विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला हाऊ टू फाइंड द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ पॅरालेलोग्राम, या पॅरालेलोग्रामचा एरिया कसा काढायचा त्याचा फॉर्म्युला माहिती आहे का? नाही, पण आपला जो फॉर्म्युला ज्ञात आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एरिया ऑफ रेक्टँगल माहिती आहे की नाही? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ रेक्टँगल? सांगा बरं. अगदी बरोबर, लेंथ इनटू ब्रेथ. रेक्टँगल म्हणजे काय? आयत क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. हा फॉर्म्युला ज्ञात आहे. बाय युजिंग दिस इन्फॉर्मेशन वी हॅव टू फाइंड फॉर्म्युला टू फाइंड द एरिया ऑफ पॅरालेलोग्राम. आता हा ABCD पॅरालेलोग्राम आहे. आता मी या ठिकाणी काय करणार आहे, इथं हाईट टाकून घेतली. A इज द हाईट ऑफ पॅरालेलोग्राम ABCD. आता या ठिकाणी मी कट करणार आहे आणि हा पोर्शन या तिथं लावणार आहे. या ठिकाणी हे बघा, ही आकृती दिली बाजूची, हा पोर्शन इथं जोडला. हा जो D पार्ट आहे, मी तुम्हाला फुटेज सायलेबल करून दाखवलेलं आहे, आपण ते पण बघूया. आता हा आहे पॅराग्राम ABCD. या ठिकाणी मी त्याची हाईट कट केली आणि हा कट असलेला पोर्शन या बाजूला जोडला. आता बघा, ही आकृती कुठली मिळाली आपल्याला? रेक्टँगल. या ठिकाणी ही जी AE होती, हीच या ठिकाणी पॅराग्रामची हाईट या ठिकाणी काय झाली, जी ब्रेड झाली आणि ही लेंथ ॲज इट इज. ओके, चला तर मग आता आपल्याला कळलं की हा जो पॅरालेलोग्राम आहे हा आपण कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे? रेक्टँगल मध्ये. मग आता फॉर्म्युला फॉर रेक्टँगल लेंथ इनटू ब्रेड. त्याची ही लेंथ आहे आणि ही काय आहे? ब्रेड आहे. म्हणून लेंथ त्याला आपण AD म्हटलं तरी चालेल. AD इनटू DE. आता इकडे येऊ आपण. आता दोघा आकृत्यांमध्ये एरियामध्ये काही बदल होईल का? नाही, कारण एरिया तेवढाच आहे. फक्त आपण या ठिकाणी कट घेऊन हा पोर्शन इकडे लावला आणि आता जी आकृती मिळाली आपल्याला ती पॅरालेलोग्राम न मिळता ती मिळाली आपल्याला रेक्टँगल. आणि म्हणून दोघांचा एरिया सेम असला पाहिजे आणि म्हणून त्याचा फॉर्म्युला जो आहे AD इनटू D. आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इनटू ब्रेड. आता याची लेंथ काय आहे? AD आणि EC एकच आहे की नाही? तो आहे बेस. काय आहे? बेस. आणि D काय आहे या ठिकाणी? DE हाईट. DE म्हणजे AE काय आहे? हाईट. आणि अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युला मिळाला एरिया ऑफ पॅरालेलोग्राम इज इक्वल टू बेस इनटू हाईट. आलं लक्षात? इतकं सोपं आहे.